राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळले आहेत। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,000 बोगस लाभार्थी आढळले। शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीने पडताळणी होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळलेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले आहेत। राज्यात किती बोगस लाभार्थी आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाभार्थी घेतोय दादा सगळ्यात आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे, लाडक्या बहिणींना बोगस, लाडक्या भावांना, लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।